नमस्कार. आज आपण आलेलो आहे लळिंग हा किल्ला पाहण्यासाठी. तालुका जिल्हा धुळे येथे हा किल्ला येतो. किल्ला चढण्यास अर्धा तास पुरेसे आहे. इसवी सन 1752 मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे. हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंत होईपर्यंत म्हणजे इसवी सन 1818 पर्यंत होता. त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. हा किल्ला 13व्या शतकात फारुकी रंजांनी बांधला आहे. लळिंग हे गाव धुळ्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर साधारण 9 किलोमीटर आहे. जळगावपासून 100, मालेगावपासून 40, नाशिकपासून 146 किलोमीटर. लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणामध्ये बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालून किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषतः मेंढपाळांचे ते नियमित ये जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पायऱ्यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडलेले असावेत असे लक्षात येते. साधारणतः अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पायऱ्या लागतात. त्या चढून गेले की समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसून येते. येथून डाव्या व उजव्या बाजूला अशा 2 बाजूने जाणारे रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. भव्य पाण्याचं टाकं भरपूर मोठं आहे आणि ह्याला डबल आहे. हा त्या बाजूलाही तिकडून आणि ते मागाचं खूप मोठं आहे पाण्याचं टाकं. पूर्णतः तटबंदी बांधली. साधारण अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचून गेलो पायथ्यापासून. आपण गडमाथ्यावर प्रवेश केल्यानंतर लगेच आपणाला या बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या किंवा रूम्स असावेत पाहू शकतो. आणि आपण आता गडमाथा फिरण्यास सुरुवात करू. साधारण संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. गडमाथ्यावर आपण पोहोचून गेलो आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूच्या रस्त्याने गडपेरी करण्यास सुरुवात करावी म्हणजे संपूर्ण किल्ला पाहून पुन्हा आपण मुख्य रस्त्यापाशी येतो. हा जो बुरुज किंवा हे वास्तू आहे हे आपण येताना पाहू. प्रथम आपण हा बुरुज पाहू. या बाजू झेंडा बुरुज आहे. हा या बाजूचा हे जे बांधकाम आहे हे प्राचीन बांधकाम आहे व ज्या ठिकाणी तटबंदी वगैरे उद्ध्वस्त झाली होती त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आली. ही नवीन तटबंदी पूर्णतः आहे. वाड्यांचे अवशेष इथे नवीन थोडं रेस्टोरेशन चालू आहे. लळिंगच्या पायथ्याला मोठी लढाई झाली पण त्यात नसीर खानाचा पराभव होऊन त्याला लळिंग किल्ल्यावर परतावे लागले. हे मंदिर आहे पाहू. या युद्धात बहामनी सरदाराला 70 हत्ती व प्रचंड संपत्ती मिळाली. त्यामुळे किल्ला घेण्याच्या फंदात न पडताच ही लूट घेऊन तो परत बिदरला निघून गेला. हा पराभव नसीर खानाच्या जिवारी लागला व तो आजारी पडून 17 सप्टेंबर 1437 मध्ये लळिंग किल्ल्यावर मरण पावला. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन इसवी सन 1601 मध्ये फारुकी घराण्याचे राज्य संपून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला.
देवीचं मंदिर आहे. आल्यानंतर एक देवीचं मंदिर आहे इथं. गडमाथ्यावर आल्यानंतर उजव्या हाताने सुरुवात केल्यानंतर आपणाला त्या ठिकाणी हे वाड्यांचे अवशेष हे देवीचं मंदिर पाहायला भेटतं. 1752 मध्ये मराठ्यांनी भालकीच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यावर लळिंग मराठी साम्राज्यात सामील झाला. पेशव्यांनी हा गड मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला व त्याच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालू लागला. इसवी सन 1818 मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला. हॅलो, प्रथम हे पहिला हॉल भेटतायत तसे आणि त्याच्यानंतर हा एक रूम आहे दारू क्वार्टर असावं. त्याला लागून त्याचं पाण्याचं टाकं आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूस ही भव्य पाण्याची टाकी 1, 2 आणि पाठीमागच्या बाजूस 1, 3 असे 3 पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे. तिथं पाहू शकतो पूर्वी पाणी काढण्याची सोय केलेली असणार तिथे. भारी किल्ला आहे. चोर दरवाजातून खाली उतरून गेल्यानंतर मग आजची जी वास्तू आहे ती पाहायला भेटते. आता हा चोर जो दरवाजा आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊ. हा इथं चोर दरवाजा आहे. चोर दरवाजातून आपण आता खाली आलो आणि खाली आल्यानंतर या पायरी मार्गाने पाठीमागच्या बाजूस वास्तू आहेत. या थोडं खाली उतरून आलो की पाण्याचं टाक आहे ते पाण्यासाठी आपण आता जाऊ. चोर दरवाजातून खाली आल्यानंतर आपणाला इथं एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं आणि याला खांब आहेत. दरवाजातून खाली आलो आपण. याच्या मागच्या साईडला लळिंगेश्वर महादेव मंदिर आहे ते पाहायला चाललोय. त्या ठिकाणी येण्याचा थोडासा मार्ग अवघड आहे. झाडी खूप आहे. सावधगिरीने या. लळिंगेश्वर महादेव मंदिर आहे हे बघा. लळिंगेश्वराचं मंदिर इथं. आणि हे पाहून खूप मोठा पाण्याचा टाक्यांचा समूह इथं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 पाण्याचा टाक्यांचा हा भव्य दिव्य असा समूह इथं पाहायला भेटतो. खाली जायला वाट आहे परंतु वटवाघळ खूपच मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण खाली जाणार नाही. पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे हा. एक पाण्याचं टाक आहे परंतु ते बुजून गेले. बंदुकीचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी इथं अशा चंग्या सुद्धा पाहायला भेटतात. कमान इथं प्राचीन आणि काही ठिकाणी नवीन ठिकाणी एक नवीन वास्तू होत आहे.
ह्या 2 पाण्याच्या टाक्यांचा समोर राहिला होता आपला पाण्याचा, तोही पाहून झाला. संपूर्ण गड फेरी करून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. महादरवाजाच्या बाजून आपण आता जाता येते, जी खालच्या साईडला पाण्याचं टाक आहे ना मोठं, ते पाण्यासाठी निघालो आहे. ते बघा खाली तिकडं. या ठिकाणावरून जबरदस्त सुंदर आपणाला किल्ल्याचे दर्शन होत आहे. आणि आता खाली जाऊन ही वास्तू पाहू लावली. हा तलाव आणि ही त्या बाजूला असलेली छत्री उमटी पाहिजे आपण आता. इथे असं पण आपण लळिंगचा मुख्य दरवाजा सोडून या बाजूने आलो तर या ठिकाणी पाहू शकतो अशी इथं तटबंदी बघायची, अशी ही बघायची पूर्ण तटबंदी इकडं. साधारण आम्हाला जाऊन येऊन 1.5 तासाची वेळ पुरेशी झाली.